नमस्कार. आज आपण श्री शिवलीला अमृत कथासार मधील 7व्या अध्यायाचा दुसरा भाग बघणार आहोत. या भागामध्ये सुमती भद्रायू कथा ऐकायला भेटणार आहे. तर चालू करूया. सुमती भद्रायू कथा ऐकवण्याआधी श्रीधर कवी आपल्याला त्यांच्या भूतकाळाविषयी थोडेफार सांगत आहेत. तर ऐकूया. पिंगला आख्यान. अवंती नगरात एक ब्राह्मण होता. मदन हे त्याचे नाव. पिंगला नावाची एक वेश्या होती. तो मदन आपल्या धर्मपत्नीला टाकून तिच्याच मोहात गुंतला होता. तो नेहमी तिच्याकडे पडून असे. मद्यमांस सेवन करी आणि यथेष्ट विलास करी. एकदा काय झाले, ऋषभ नावाचा एक महान योगी जगाचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावावर हिंडत असता त्या पिंगलेच्या सदनापाशी आला. त्या शिवयोगीला पाहून तो ब्राह्मण व ती पिंगला या दोघांनी त्याचे तत्परतेने स्वागत केले आणि त्याची विश्रांती, भोजन, पादसेवन, शयन इत्यादी उपचारांनी दोघांनी उत्तम सेवा केली. रात्रभर जागरण करून त्या योगी राजाला पूर्ण विश्रांती मिळेल अशी शुश्रूषा केली. सूर्योदय होताच तो योगी जागच्या जागी गुप्त झाला. दोघांना आश्चर्य वाटले आणि त्या गोष्टीचे समाधानही वाटले. साक्षात शंकरच सेवा घेऊन गेला असे त्यांना वाटले. कालांतराने ती पिंगलाही मरण पावली आणि मदनही मरण पावला. पूर्वजन्मी शिवपूजनाचे पुण्य होते, त्यामुळे त्यांचे जन्म चांगल्या कुळात झाले. दशार्ण राजा वज्रबाहू व त्याची पटराणी सुमती यांचा पुत्र म्हणून मदन जन्माला आला व सिमंतिनीची कन्या म्हणून पिंगलेचा जन्म झाला. तिचे नाव कीर्तिमालिनी असे ठेवले गेले. तर इथून पुढे सुमती आणि भद्रायूच्या कथेला सुरुवात होतीये. मदन हा पटराणीच्या गर्भात असताना एक मोठे संकट आले. त्या राणीला सवती होत्या. त्यांनी राणीच्या अन्नात न समजेल अशा प्रकारे विष घातले. तिचा मृत्यूच झाला असता, पण नशिबाने ती वाचली. परंतु तिला रोग लागला आणि तिच्या अंगावर ठायी ठायी जखमा झाल्या. पुत्र जन्मला, त्याच्याही अंगावर फोड होते. क्षते पडली, त्यातून रक्त व पू गळू लागला. राजाने वैद्यांना बोलवून खूप उपाय केले, पण रोग बरा होईना. बाळ रात्रंदिवस रडत राही. सुमतीलाही व्यथा सोसेना, मरणही येईना आणि व्याधीही बरी होईना. राजा तर त्या मुलाच्या अहोरात्र किंचाळण्याने कंटाळला होता. त्याने शेवटी राणीला आणि मुलाला रथात घालून घोर अरण्यात निर्जन ठिकाणी टाकून दिले. तेथे सुमतीची अवस्था फारच बिकट झाली. व्याधीग्रस्त बाळाला घेऊन ती बिचारी रानोमाळ भटकू लागली. पायाला दगड बोचत, काटे रुपत, पाय रक्तबंबाळ होत, काटेरी झुडपांनी वस्त्रे फाटली. अन्न पाणी मिळेना, फळेही कुठे नव्हती. बाळ रडतच होता. त्यावेळी सुमती श्रमांनी ग्लानी येऊन अरण्यात धरणीवर कोसळली. पुन्हा सावध झाली आणि दीनपणाने शोक करू लागली. शंकराचा धावा करू लागली. हे कैलासपती, तू जगाचा आत्मा आहेस ना, माझा उद्धार कर. जगाला तू वंद्य आहेस, मूर्तिमंद ब्रह्मानंद आहेस. मी मात्र दुःखाने पोळून निघत आहे. जगाचा प्रथम अंकुर तुझपासून निघतो. पंचवदना, तू अजन्मा आहेस आणि अजितही आहेस. मला उद्धारून घे. हे धवलांगा, माझी या जन्म मरणातून सुटका कर. तू अनादी सिद्ध आहेस. तू मोजमापा पलीकडील असून मायेचे चक्र तूच चालवतोस. षड ऐश्वर्ये तुझ्या ठायी आहेत. हे गुणातीता, विश्वव्यापका, हे सद्गुरू, धाव रे धाव. ती राणी असा धावा करत होती. रानात आक्रोश करत होती. तोच तिला सिंहगर्जना ऐकू आल्या. ती घाबरून पुन्हा भूमीवर पडली. रामाने टाकलेल्या सीतेप्रमाणे किंवा नलराजाने सोडून दिलेल्या दमयंतीप्रमाणे ती पराधीन राणी पतिवियोग व रोग यांनी अत्यंत शोकाकुल होऊन मूर्छित येऊन धरणीवर पडली. पशुपक्षीही रडू लागले. काही पक्ष्यांनी बाळावर आपल्या पंखांची सावली धरली. चोचीत पाणी आणून त्यांनी बाळावर शिंपले. कोणी मध आणून त्याच्या तोंडात घातला, तर वनगाई शेपटीने वाऱ्या घालू लागल्या. काही वेळाने राणी शुद्धीवर आली. योगायोगाने एक वाणी काही सेवकांसह अरण्याच्या मार्गाने बैलांच्या तांड्यासह चालला होता. त्याचे तिच्याकडे लक्ष गेले. त्याने तिला व मुलाला आपल्या बरोबर घेतले व वाणी लोकांचीच घरे असणाऱ्या एका नगरात तो तांडा गेला. तेथील मुख्य अधिपती पद्याकर नावाचा शेठ होता. तो मोठा उदार होता. नाना वस्तूंचा संग्रह करणारा गुणग्राहक माणूस होता. त्याने सुमतीला आसरा देऊन तिची पूर्ण चौकशी केली.
तेव्हा आपण कोण व आपला त्याच राजाने त्याग कसा केला ते सर्व त्या राणीने वैश्यश्रेष्ठाला सांगितले. तिची दुःखद कहाणी ऐकून पद्माकरालाही वाईट वाटले. तो दीर्घ निश्वास टाकून म्हणाला, देवी, कर्मगती मोठी विचित्र आहे. तुझ्यासारख्या राणीवर केवढा दुर्धर प्रसंग ओढावला आहे हा. आता असे कर, मी तुला धर्मकन्या मानतो. तू माझ्या आश्रयाने या नगरात राहा. मी जवळच एक घर तुला राहण्यासाठी देतो. त्याने तिला एका वेगळ्या घरात राहायला जागा दिली आणि अनेक वैद्यांचे उपाय केले, पण तिची व्याधी काही बरी झाली नाही. सुमती म्हणाली, तात, शिवशंकराच्या हातून जर माझा रोग बरा झाला तरच होईल. एरवी काही उपयोग नाही. ती तर निराशच झाली होती. मुलगा तर मरणच पावला. सुमतीने फार शोक केला. पद्माकर वैश्य सांत्वन काय करू शकणार. लोकही जमले. ती रात्र होती. सर्वजण त्या स्त्रीची स्वतःची दैन्य अवस्था व मृत पुत्र पाहून हळहळत होते. सकाळ झाली तेव्हा अकस्मात तेथे वृषभ नावाचे ऋषी आले. सुमतीला त्या योग्याच्या दर्शनाने मोठी आशा उत्पन्न झाली. पुढे ते वृषभ ऋषी विरक्तीचा उपदेश करत आहेत. पद्माकराने त्या योग्याचे त्या प्रसंगीही आदराने स्वागत केले. तो योगी सुमतीला म्हणाला, सुमती, बाळे, कोरडा शोक कशाला करतेस? तुझे पूर्वजन्मीच्या आईबाप, भाऊ बहीण, मुलगे आधी कोठे आहेत? 84 योनी फिरत आलीस, तेथील सोयरे व आप्ताज कोठे आहेत? अजूनही किती जन्म आहेत याचा कधी विचार केला आहेस का? ज्या ज्या जातीचे शरीर धारण करतात त्या जातीच्या अभिमानाने लोक नाचत असतात, पण मुळात आपण कोठून आलो याचा शोध घेत नाहीत. तू हा पुत्र कोठून आणलास आणि मृत्यूनंतर तो कोठे गेला? तू आणि हे सगळे लोक मेल्यावर कोठे जाणार आहेत? आत्मा हाच शाश्वत आहे, नित्य शिव आहे. शरीर क्षणभंगूर आहे. तो आत्मा कोणाचाही बंधू व पुत्र नाही. ज्या शरीरासाठी तू शोक करतेस ते प्रेत तुझ्या पुढे पडले आहे. मृगजळच मिथ्या असते, त्याच्यावरचे बुडबुडे किती मिथ्या असतील. चित्रातील वृक्षाच्या सावलीत कोण बसेल का? चित्रातील अग्नीने कोणी जळेल का? आणि चित्रातील गंगा नदीमध्ये मासे पोहतात असे दृश्य रंगवले तरी त्या प्रवाहात कोणी वाहून जातो का? वंदेच्या मुलाने पुष्कळ द्रव्य आणले आणि भीष्माची कन्या हनुमंताला दिली असे कधी झाले आहे का? आणि गंधर्व हे वराडी लग्न कोणी लावले? वाऱ्याचा मंडप वाळूच्या दोऱ्याने शिवला. शिंपीतील रुपयाच्या पात्रात आकाश पुष्प कोणी भरले का? कासवीच्या दुधाचे तूप मिळवून मृगजळातील मासे कधी दीप प्रज्वलित करतील का? आणि ते मासे पायात चाळ बांधून नाचू लागले हे जन्मांध पाहत बसतील का? सापाच्या कानातील कुंडले चित्रातल्या चोरांनी चोरून आणली हे जसे लटके, तसाच प्रपंच मुळात खोटा. त्याला खरा कसा मानावा? हे सर्व मुळातच अशाश्वत आहे. त्यांचा शोक करणे व्यर्थ नाही का? हे शरीर म्हणजे कोशरूपी वृक्षांचे उद्यानच आहे. सर्व रोगांचे हे भांडार आहे. कृमिकीटकांचे माहेर, पापांचा समुद्र, भ्रांतींचे आकाश. रक्त, अस्थि, श्लेमा, नसा यांची ही चमड्याची वेष्टविलेली मोळी आहे. हे मुळात अपवित्र आहे. असे हे अपवित्र शरीर पशुच्या मूत्राने पवित्र होते का? डोक्याचे मुंडन केले तर पवित्र झाले का? वत्से, गुरुला शरण जात नाहीत तर प्राणी कसे उद्धारून जातील? कल्पकोटी फेरे मारतील तरी मुक्त होणार नाहीत. तुझे जन्मोजन्मीचे पती कुठे आहेत? हा अवघा मायेचा पूर आहे. सत्वर सावध हो कशी. हे अलंकार सर्व जाणारे आहेत. वत्से, 3 गुणांच्या दोरखंडाने पंचमहाभूतांचे वासे बांधून हे निर्माण केले आहे. प्राणी या स्वप्नसृष्टीतील धन, धान्य, पुत्र यांची इच्छा धरतात. काय म्हणावे याला? गंगेत 2 काष्ठे एकत्र येतात आणि दूर जातात, तसे पती पत्नी एकत्र येतात. नुसता खेळ आहे हा, सत्य नव्हे. अपत्ये ही उडत उडत एका वृक्षावर येऊन बसणारी व नंतर दुसऱ्या वृक्षावर जाणारी पाखरे आहेत. ऊन लागले म्हणून पांथस्थ वृक्षाच्या छायेला बसतात. ऊन कलले म्हणजे निघून जातात. तसे सोयरे असतात. मायामय अशा प्रपंचाच्या वृक्षावर जीव व शिव हे 2 पक्षी आहेत. शिव हा सर्वसाक्षी असतो, सावधान असतो, कशातही गुंतत नाही. जीव मात्र विषयरूप फळे भक्षण करतो. त्यामुळे स्वतःचा विसर पडून जन्ममरण भोगत फिरत राहतो. त्यांमध्ये एखादा पुण्यवंत गुरुला शरण जातो.
तो स्वतः शिव होतो आणि शिवाची भक्ती करतो. वृषभ योग्याचे हे दिव्य विरक्तीचे निरूपण ऐकून सुमती अष्टसात्विक भावांनी अगदी गजबजून गेली. पद्माकर तर त्यांच्या पायी लोटला, त्यांची स्तुती करू लागला. त्याने शिवयोग्याची करुणा भाकली. तेव्हा त्याने शिवाचा मृत्युंजय मंत्र सुमतीला दिला आणि त्या मंत्राने मंत्रून भस्म सर्वांगी लावण्यास सांगितले. तिने तसे केले तेव्हा शरीराचा रोग नाहीसा होऊन ती खूप तेजस्वी व सुंदर दिसू लागली. तसेच मृतपुत्राच्या शरीराला भस्म लावले तेव्हा तो पुत्र जिवंत झाला आणि पूर्ण निरोगी झाला. वृषभाने नंतर माता पुत्रांना शिवोपासना दिली. त्या दोघांचे रूप आता दिव्य झाले आहे. पद्माकराच्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही. धन्य गुरु, धन्य मंत्र, गुरुनाथ मृत्यूपासून वाचवतात, असे तो म्हणू लागला. जो गुरुचरणांची भक्ती करतो त्याला संसाराची व्यथा कसली. भेदभाव आणि दुःख यांचे निवारण गुरु करतात. त्यांच्या भाग्याला सीमा नाही. आपला मुलगा सद्गुरूंच्या चरणावर घालून सुमती पाया पडून म्हणाली, सद्गुरू, मी या जीवाची तुमच्याकडून कुरवंडी करीन. माझ्या शरीराच्या पादुका करून तुमच्या चरणी घालीन, तरीही मी उतराई होणार नाही. शिवयोगी ऋषभ म्हणाले, तुझा पुत्र दीर्घायुषी होईल, राजा होईल, भाग्यवान होईल, कीर्तिवंत होईल. याचे नाव मी भद्रायू ठेवतो. हा मोठा होईपर्यंत येथेच राहा. मृत्युंजय जप करीत जा. हा राजपुत्र आहे ही गोष्ट गुप्त ठेव. हा मोठा विद्यावंत होईल. असे बोलून शिवयोगी अंतर्धान पावला. त्याच्या आठवणी काढून सुमती सद्गतीत होत असे. पद्माकर याचा मुलगा सुनय नावाचा होता. त्यापेक्षाही भद्रायू त्याला आवडत असे. पद्माकराने दोघांची मुंज केली. भद्रायू 12 वर्षांचा झाला. तो आईच्या सेवेला तत्पर असे. तो धीरगंभीर स्वभावाचा होता. शिवयोगी पुन्हा एकदा प्रकट झाला तेव्हा सुमती व भद्रायू यांनी त्याचे आदराने स्वागत केले. शिवयुगाच्या कृपाने आपला पुत्र पुनश्च जिवंत झाला याचे वारंवार स्मरण करून सुमती कृतज्ञता व्यक्त करत होती. त्या योग्याने भद्रायूला नीती शिकवली. तर यापुढे भद्रायूला शिवयोग्यांतर्फे नीती उपदेश केला जात आहे. भद्रायू, श्रुती, स्मृती व पुराणे यात सांगितलेल्या नियमांचे पालन कर. माता पिता व गुरु यांच्या ठाई निष्ठा ठेव. गायी व ब्राह्मण यांसह प्रजाजनांचे पालन कर. सर्वांभूती शिव हाच आत्मरूपी असतो यांचे स्मरण ठेव. वर्ण व आश्रम यांचे नियम पाळ. धर्म पाळ. स्वधर्म कधी टाकू नको. कोणतेही काम विचार न करता उतावळेपणाने करू नको. आपण आपल्या जवळपास कोण आहे याचे भान ठेवूनच बोलावे. काळ कोणता आहे, मित्र कोण, शत्रू कोण, द्वेष करणारा कोण यांचा विचार करावा. धनार्जन किती खर्च करावा याचा विचार करावा. स्वतःचे बळ किती, शक्ती किती, आपली दुर्बलता कोणती, आपले सेवक कसे काम करतात, कसे वागतात, ते आपल्याला यश देतात की अपयश देतात, हे सर्व पहावे. अतिथी, देव, मित्र, स्वामी, वेदविद्या, अग्नी, पशु, शेती व धन यांच्याकडे वारंवार लक्ष देत जावे. आपली लहान अपत्ये, आपली पत्नी, आपला शत्रू, आपले दास, आपले घर, आपल्या घरातील घटना, विशेष दुखणी यांची उपेक्षा करू नये. दुर्लक्ष केले तर फार हानी होते. विद्वान व ज्ञानी जसे आचरण करतात तसेच आपण करावे. माता पिता व गुरु यांची निंदा प्राणांतीही करू नये. वैश्वदेव करीत असता जर अतिथी आला तर त्याची जात पाहू नये. शिवस्वरूप मानून त्याला अन्न वस्त्र द्यावे. परोपकार करावा. परपीडा करू नये. जो गोब्राह्मणांचे रक्षण करतो त्यालाच सुज्ञ म्हणतात. परनिंदा टाकून सदा शिवस्मरणात असावे. त्यालाच मौन म्हणावे. शंकराची सेवा व स्मरण हेच मोठे तप होय. परस्त्री व परधन यांची अभिलाषा धरू नये. शास्त्रे श्रद्धेने श्रवण करावीत. शिवपूजा यथाविधी करावी. स्नान, जप, होम, अध्ययन नित्य करावे. गोब्राह्मणांची सेवा करावी. श्रवण, मनन, निजध्यास सतत करावा. 5 प्रकारचे यज्ञ करावेत. देवांसाठी, भूतांसाठी, ऋषींसाठी, पितरांसाठी व मनुष्यासाठी त्यागमय यज्ञ करावा. कोणाविषयी कोणती भावना धरावी ते ऐक. धर्मपत्नीविषयी प्रेम, परस्त्रीविषयी आदर व विरक्ती, शत्रूंवर क्रोध, साधूंशी नम्रता, द्वेष्टाजनांविषयी मद, संत भक्त यांच्याविषयी नम्रता व साम्यभाव,
संसार शत्रूंविषयी म्हणजेच समाजकंटकांविषयी मत्सर, सर्वसामान्य लोकांविषयी निर्मत्सर, दुर्जनाशी दंभ, भल्या माणसाला वंदन, पृथ्वी जिंकण्यासाठी अभिमान, द्विजांशी निराभिमान, शिवस्मरणी वाणी अस्खलित, दानाने हताचे सार्थक, यात्रा करण्यात पदयात्रा, ध्यान शंकराचे, पुराणाचे श्रवण करावे, संतांच्या स्पर्शाने त्वचेचे सार्थक मानावे व नेत्र शंकराचे दर्शन करण्यात धन्य मानावेत. जिभेचा उपयोग स्तोत्र म्हणण्यासाठी करावा, नाकाचा उपयोग शिवनिर्माल्याचा वास घेण्यात करावा, कृपा करावी ती दीन व अनाथ यांच्यावर. अशा प्रकारे सर्व इंद्रिये व मन सत्कारणी लावावे, ईश्वरावर प्रेम करावे, संतांशी मैत्री करावी, देवांचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करावी, योग्य काळी निद्रा घ्यावी, योग्य आहार घ्यावा, आपले वित्त गुप्त ठेवावे, आयुर्मान, गृहच्छिद्र, औषध, पुण्य, मंत्र हे गुप्त ठेवावे, आपण केलेले दान, स्त्रीभोग, आपला मान अपमान आपल्या जवळच ठेवावा, अति सर्वत्र वर्ज करावे. मैत्री असो, शिक्षण असो, स्मृती असो, पुण्य असो हे प्रमाणातच करावे, पण उत्साह, धैर्य, दान ही वाढती असावीत. गावाच्या सभेत शठ, पापी, धूर्त, चोर, व्याभिचारी, कपटी, चंचल, पोरकट, खोटे बोलणारे असे लोक नसावेत. निंदक, भक्तिमार्गाचा उच्छेद करणारे, मद्यपी, अगम्य स्त्रीशी गमन करणारा, कृतघ्न, वाटमारे, धर्मनष्ट यांचे दर्शन करू नये. पत्नी, पुत्र व धन यांच्याविषयी कर्तव्य बुद्धीने वागावे, आसक्ती नसावी. इतर नातलगांशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवावा, भलत्या गोष्टी पाहून त्यांची हाव धरू नये. शिवभक्ताने रुद्राक्ष धारण करावे, मस्तक, कंठ व दंड तसेच मनगट यावर ते धारण करावेत, ते सोडू नये. शिवयोग्याने अशा प्रकारे उपदेश केला व शिवकवच त्या भद्रायूला शिकविले. भस्म चर्चिले असता रणांगणात शस्त्रास्त्रांची बाधा होणार नाही, इतके समर्थ भस्म त्याला दिले. शिवयोग्याने भद्रायूला आणखी शिवोपासना शिकवली, मृत्युंजय मंत्र दिला. आततायी, ब्रह्महत्यारे, वाटमारे यांचा राजाने वध करावा अशी शिकवण दिली. सोमवार, शिवरात्र, प्रदोष आचरण करावे. हरिकीर्तन व शिवकीर्तन हे बाकी काम सोडून करावे. महापर्व, कुयोग, श्राद्ध, व्यतिपात, वैघृती, संक्रांत या काळात स्त्रीसंग करू नये. ग्रहण काळात भोजन करू नये. शास्त्राला प्रमाण मानून सत्पात्री दान द्यावे, त्याने आपलेच वैभव वाढते. धार्मिक ग्रंथ ब्राह्मणाकडून वाचून श्रवण करावेत. अपूज्य माणसाचा मान व पूज्य माणसाचा अपमान केला तर दुर्भिक्ष येते, भय उपजते, कधी मरणही ओढवते. मोठ्या डोहात उडी मारणे, महापुरुषाशी युद्ध करणे, बलवंतांशी झगडा करणे ही अनर्थाची द्वारे आहेत. हाताचे भूषण कंकण व मुद्रिका नसून दान हेच होय. कुंडले हे कर्णाचे भूषण नसून उत्तम ग्रंथांचे श्रवण हेच भूषण होय. ज्याची वाणी गोड, ज्याची भार्या रूपवती, जो संपत्तिमान व उदार असतो, त्याचे जीवन सफल होय. वाणीचे व्रत म्हणजे वेद आणि खरे बोलणे. विद्येने योग्य असे जे कोणी असतील त्यांना लगेच काहीतरी सन्मानाने द्यावे. विपत्तीत धैर्य करावे. वादात वाणीने विजय मिळवावा. युद्धात पराक्रम करावे. याचकाला देण्यात हात मागे घेऊ नये. भोजनाला बरोबर ब्राह्मण असावा, मित्र असावा, आपला पुत्र असावा. मार्ग असा असावा की ज्या मार्गाने हत्ती, घोडे इत्यादी जाऊ शकतात. जेथे शिवलिंगाची पूजा होत नाही तेथे मुद्दाम जाऊन पूजा करावी. अनाथांच्या प्रेताला अग्निसंस्कार करणे फार पुण्यकारक आहे. ब्राह्मणाचे धन चोरणे अत्यंत घातक असते. सत्समागमापुढे प्रत्यक्ष अमृतही तुच्छ आहे. दुसऱ्याच्या पराक्रमावर चरफडू नये. आपणही पराक्रम करावा. आपल्याला सुख मिळाले तर त्यात आपणही आनंदित राहावे. चांगली वार्ता कोणाचीही असो, ती ऐकून ज्याला सुख होते तो शिवभक्त होय. पृथ्वीवर 4 मोठी रत्ने आहेत: अन्न, पाणी, सत्य व मृदू वचन आणि औदार्य. बाकी मूल्यवान खडे पाषाण ही रत्ने व्यर्थ आहेत. कोणाचेही वर्म बोलून दाखवू नये. संत व भक्त यांचे आशीर्वाद घ्यावे. भाग्य वाढले तरी आपला धर्म सोडू नये. पूर्वी जो शत्रू होता व आता आपला मित्र झाला आहे, अशा माणसावर विश्वास टाकू नये.
गुरु व शंकर यात भेदभाव करू नये. भाग्याचा व विद्येचा कधी गर्व करू नये. माणूस सुंदर असला तर शोभून दिसतो. त्यातून त्याने भूषणे धारण केली तर तो अधिक चांगला दिसतो. सद्गुणी असला तर जास्त शोभतो व सद्गुणी असून ज्ञानी असेल तर उत्तमच. ज्ञानी सद्गुणी मनुष्याच्या अंगी क्षमा व शांती असेल तर तो श्रेष्ठ होय. कुल, शील, विद्या, राज्य, तप, रूप व तारुण्य यांचा गर्व फार लवकर वाटू लागतो. तो गर्व कधीच करू नये. अशा प्रकारच्या सद्मार्गाचा व नीतीचा उपदेश शिवयोगी ऋषभाने भद्रायूला केला. ह्या नीतीने वागले तर आपल्याला जगात काहीही कठीण पडणार नाही. हा 7वा अध्याय जणू उमा रमणाचे निवासस्थान कैलास पर्वतच होय. याचे पारायण हीच प्रदक्षिणा. तिने भक्तांना निर्दोष यश मिळेल. हा अध्याय जणू हिमालय आहे व भक्ती ही याची कन्या उमा आहे. त्या भक्तीशी विवाह करून शंकर जणू सासऱ्याच्या घरीच राहिला आहे. पुढल्या अध्यायात शिवयोगी भद्रायूवर कृपा करील ती कथा सूत शौनकादिकांना सांगेल. श्रोत्यांनी ती सुरस कथा श्रवण करावी. भवरूपी हत्तीचे विदारण करणारा सिंहच असा ब्रह्मानंद यतींद्र हा माझा व जगताचा गुरुरूप साक्षात शिव होय. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातला हा शिवलीला अमृताचा 7वा अध्याय येथे समाप्त झाला आहे. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. हा अध्याय मन लावून ऐकल्याबद्दल मी आपली आभारी आहे. कृपया ही कथा इतर लोकांसोबत शेअर करा. माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक द्या. थँक्यू. थँक्स अ लॉट. बाय. पुढच्या अध्यायामध्ये लवकरच भेटू.